गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवात, पण याचा खरा अर्थ काय आहे? चला पाहूया. आयुष्यात अनेकदा वाटतं ना की सगळं सोडून नव्याने सुरू करावं. नेमकी हीच संधी एक सण देतो. हा फक्त एक सण नाहीये, समजा हे आपल्या आयुष्याचं एक रीसेट बटन आहे. पण गुढीपाडवा म्हणजे फक्त पूजा आणि नवीन कपडे नाहीत. यात एक मोठा अर्थ दडला आहे. हा सण आपल्याला शिकवतो की आयुष्य म्हणजे कडू आणि गोड अनुभवांचे एक मिश्रण आहे. आणि खरा विजय कशात आहे? हे दोन्ही अनुभव स्वीकारून पुढे चालत राहण्यात. मग आपण गुढी का उभारतो? यामागे फक्त परंपरा नाही, तर एक मोठा अर्थ आहे. गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक, धैर्याचं आणि सकारात्मकतेचं एक शक्तिशाली प्रतीक. ही गुढी आपल्याला एकच गोष्ट सांगते: आपण जिंकू शकतो. आयुष्यात कितीही संकट आली, कितीही वेळा अपयश आलं तरी हा दिवस सांगतो, पुन्हा उठून उभे राहा आणि स्वतःच्या ध्येयासाठी लढा. कारण नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडरवरची तारीख बदलणं नाही. हा दिवस आहे आपला दृष्टिकोन बदलण्याचा, आपली विचार करण्याची पद्धत बदलण्याचा. तर मग आजच ठरवूया, डाळ्या टाळबंद, भीतीला बाय बाय आणि स्वप्नांवर पूर्ण फोकस. स्वतःची बेस्ट व्हर्जन बनवण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही. म्हणून एक गुढी फक्त घराबाहेर नाही, तर आपल्या मनातही उभी करूया. ही गुढी असेल आशेची, हिम्मतीची आणि स्वतःवरच्या विश्वासाची. तर मग या गुढीपाडव्याला आपण स्वतःला एक पक्कं वचन देऊया. एकच वचन: मी हार मानणार नाही. कारण आपली गोष्ट संपलेली नाही, ती तर आता सुरू झालीये.